NDRF पथकामार्फत बिंदुसरा प्रकल्पामध्ये प्रात्यक्षिक जनजागृती करण्यात आली। यावेळी NDRFचे जवान देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते। बेड तालुक्यातील पालीजवळील बिंदुसरा प्रकल्पामध्ये NDRFच्या 16 जवानांनी त्यांच्या पथकामार्फत शालेय विद्यार्थी तसेच नागरिक यांना नैसर्गिक आपत्तीत कशा प्रकारे स्वतःचा बचाव करावा, इतरांस सहाय्य कसे करावे याबाबत शनिवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता प्रशिक्षण देण्यात आले। यावेळी विविध शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची देखील उपस्थिती होती। यावेळी किशोर जाधव यांच्या नेतृत्वाखाली राजू प्रसाद, गवळी संतोष, संतोष शिंदे, दानवे अनिल, पाटील अनिल, मोरे किशोरराम, पवार विशाल, खवारे किरण, जायभाई शिवम, नीता कुंडेकर, बागुल विनेश, मोरे अमोल, गायकवाड सुनील, सय्यद मुनीर, भालेराव गणेश या NDRFची टीममधील अधिकारी व कर्मचारी यांनी पाली येथील बिंदुसरा प्रकल्पामध्ये हे प्रात्यक्षिक करून दाखवले। यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या पुढाकारातून जिल्हाभर नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचे वेळी कशाप्रकारे आपत्तीग्रस्तांना मदत करावी, स्वतःच्या जीवाची काळजी घेत इतरांना कशी मदत करावी याबाबतचे प्रशिक्षण देण्याची योजना विचारधनी होती। त्यामुळे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी जिल्ह्यातील बिंदुसरासारखी धरणे, तलाव याची माहिती घेतली आणि त्यानुसार NDRFची टीम सर्वत्र जाऊन जनतेला व शासकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम राबवत आहे। बीडच्या उपविभागीय अधिकारी कविता जाधव यांच्या माध्यमातून बीड, गेवराई, शिरूर तालुक्यात अशी प्रशिक्षणे आयोजित करण्यात आलेली आहेत। पावसाळ्यात अनेक ठिकाणी धो-धो पाऊस बरसतो, यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होतं। अशावेळी पूरस्थितीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी प्रथम धावून येतं ते NDRFचे पथक। भूकंप, महापूर, सुनामी, चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीवेळी NDRF दलाला पाचारण केलं जातं। NDRF या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांनी पालीच्या येथील असणाऱ्या प्रकल्पामध्ये प्रात्यक्षिक सादर केलं। यावेळी अनेकांची उपस्थिती होती।